ठिकाणी रस्ता रोकोला आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी रेल्वे च्या या नियोजनात कशा पद्धतीने बदल हवा, या ठिकाणी संपूर्ण चक्काजाम नारायणगाव चौकात झालेला आहे। सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी एकत्रित येऊन या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे। सर मागे जरा या मार्गे झालीच पाहिजे, पुणे नाशिक रेल्वे या मार्गे झालीच पाहिजे। मी राही तेसोरे मी या ठिकाणी उपस्थित आहे कारण हा आमच्या भविष्याचा प्रश्न आहे। आमच्या भविष्यासाठी ही रेल्वे अतिशय महत्त्वाची आहे। आतापर्यंत आपल्या भागासाठी ही रेल्वे कायम दुर्लक्षित राहिली आहे। या रेल्वेमुळे शेतकरी असतील, व्यापारी असतील, विद्यार्थी असतील यांच्यासाठी ही रेल्वे महत्त्वाची आहे। आज हा संदेश रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी ही रेल्वे आपल्या भागातून घ्यावी हीच विनंती। धन्यवाद। त्याप्रमाणे नारायणगाव पुढे संगमनेर सिन्नर आणि नाशिक अशा मार्गाने जाणार होती, परंतु याची शक्यता कमी झालेली आहे। परंतु जेव्हा आपले रेल्वे मंत्री म्हणजे की याच्यामध्ये पुढे पुढे थोडीशी आशा आहे की सीएमआरटीच्या माध्यमातून काही ना काहीतरी विज्ञान तंत्रज्ञान याच्यामध्ये बदल होईल, ही रेल्वे याच मार्गात जाईल अशी अपेक्षा निर्माण झाल्यामुळे आपण हे रास्ता लोक आंदोलन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत। आपण जागा करून द्यायची आहे आणि बाकीच्यांनी खाली बसा आंदोलन केलेले आहे, बसा खाली ऐतिहासिक आंदोलन करतोय। आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलंय जीएमआरटीच्या बाबतीमध्ये। माझे एक मित्र जीएमआरटीच्या स्थापनेमध्ये तिथले अधिकारी म्हणून आहे, गेले 35 वर्ष या ठिकाणी काम करतात। मी त्यांच्याशी बऱ्याच चर्चा केली। जीएमआरटीचा काहीही प्रॉब्लेम नाही। आपण सगळ्यांनी जे डोक्यात घेतलेलं आहे, आपल्याला जे बिंबवलं गेलेलं आहे जीएमआरटीमुळे हा प्रोजेक्ट नाही। जीएमआरटीचा मुळामध्ये काहीच अडचण नाही आहे। आणि ज्या ज्या वरच्या लेवलला ज्या मिटिंग झालेल्या आहेत जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आमची याला कोणतीही अडचण नाही। परंतु काय झाले, आपल्या कारणं वेगळी आहेत, रेल्वेच्या आणण्याची कारणं वेगळी आहेत, आपल्यापर्यंत वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। हे आता नवीन एवढं टेक्निक आलेले आहे। आपण जर पाहिलं कोकण रेल्वे जॉर्ज फर्नांडिसांनी नेली, कोकण रेल्वे हा जर भाग पाहिला तर सगळा सह्याद्रीचा दऱ्या खोऱ्यातला भाग आहे। नवली शेठ आपण ते जर पाहिलं तर एवढी अवघड परिस्थिती आहे, तिथं सुद्धा रेल्वे होऊ शकते, इथं काय। आता नवीन आपण मिसिंग लिंक पाहिली, एवढं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे। हा मार्ग जो आहे खरं तर आपण या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत नाही। आपला तालुका, आपली गेलेली जमीन, तालुक्यातली 5 धरणं, जीएमआरटी असेल, आरोग्य केंद्र असेल, कमीत कमी 15 ते 20,000 हेक्टर मला वाटतं आपली जमीन गेलेली। बाबू भाऊ आपल्या भागातल्या लोकांची 15 ते 20,000 हेक्टर जमीन कशी गेली। आता राहिला प्रश्न आपल्याला फक्त शेतीचा, उदरनिर्वाह झाला शेती, पर्यटन तालुका डिक्लेअर होऊन आपल्याला किती दिवस झाले, पण अजून काय म्हणते आपल्याला। आणि हा जो गोल्डन ट्रायंगल आहे पुणे नाशिक मुंबई या मार्गातनं जर रेल्वे गेली तर आपल्या शेती मालाला आपला हा नॉर्थ इंडियामध्ये आपला 3 ते 4, 5 ते 8 तासामध्ये आपला माल जाऊ शकतो। दुसरी गोष्ट आपली विद्यार्थी पुण्यामध्ये शिकतात, प्रत्येकाची काही राहायची व्यवस्था करता येत नाहीये। आज पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं तर 10 ते 15,000 विद्यार्थ्यांचा राहायचं, जेवणाचा, खाण्याचा खर्च आहे। आपली मुलं जाऊन त्या सगळ्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या पिढीला तर या रेल्वेच्या आपण फक्त गाजरच ऐकत राहिले। कमीत कमी आज आपण जे लढा देतोय या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी नक्कीच त्याचे फायदे होणार आहेत, शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, सगळ्यांना फायदा होणार आहे। त्या दृष्टीने आपण सगळं या ठिकाणी जमलात। मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी पुन्हा सांगतो रेल्वेसाठी आपण करो या मरो या पद्धतीने आंदोलन केलं तर आपल्या हक्काची रेल्वे आपल्याला आणल्याशिवाय स्वस्त वाजायचं नाही, असं या ठिकाणी मी सांगतो। थांबतो, धन्यवाद। तो कोणत्या बापाच्याने थांबणार नाही हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो आणि हा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगू शकतो। तेव्हा सरकारला विनंती आहे, मला पुन्हा एकटं मला हे पण सांगायचंय, जे सत्तेमध्ये असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, आजी असतील, माजी असतील, सर्वांनी या तरुणांसाठी काम करायला पाहिजे।
कारण हे तरुण हे उद्याचं भवितव्य आहे. आणि तरुणांना माझी विनंती आहे, बाळाओ तुम्ही जर शांत बसले तर हे जमणार नाही. याचा अर्थ की तुम्ही संविधानाचं उल्लंघन करायचं असं मला म्हणायचं नाही. कायद्याच्या कचाट्यात बसून आपल्याला ही पुणे नाशिक रेल्वे कुठल्या भावात झाली पाहिजे. आणि मी जाहीर सांगू इच्छितो की जर सर्व तरुण जर एकत्र आला तर ही जाहीर ही पुणे नाशिक रेल्वे झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सर्वांना शब्द देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण हार घालून सुरुवात केली आहे. शिवभूमी एक संघर्षाची भूमी आहे. या ठिकाणी सर्व राजकीय नेत्यांनी ठरवलंय रेल्वे ही सरळच गेली पाहिजे. आज रेल्वेच्या प्रश्नासाठी रेल्वे किती महत्वाची आहे हे मी सांगणार नाही, कारण हे सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी सर्वजण आलेले आहात. म्हणून या ठिकाणी फारसं न बोलता की काय या ठिकाणी लिमिटेशन आहे. सर्व राजकीय नेते आले, सर्वांनाच बोलायचं आहे. म्हणून मी शासनाला एक विनंती करतो की आपण ही रेल्वे सरळ न्या. तर आम्ही सर्व राजकीय नेते सर्व झेंडी या ठिकाणी उतरले आहे. त्यामुळे शासनाला सरळ कसं करायचं हे आम्हाला माहित आहे. त्यामुळं शासनाने सर्व लक्षात घ्यावं आणि सर्वांनी या संघर्षाच्या लढ्यामध्ये सामील व्हावं. जोपर्यंत रेल्वे येत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवा. आजचा रस्ता रोको आंदोलनाने जर काही झालं तर ठीकच आहे, परंतु जोपर्यंत रेल्वे येत नाही तोपर्यंत सर्वांनी रस्ते उतरले पाहिजे. रस्ते उतरल्याशिवाय 100% हे काम होणार हे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करते वंदे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सर्वप्रथम बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.